श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही? तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाओ ही बाप्पाचरणी आणि श्री स्वामी समर्थांची प्रार्थना. तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आत्ता बघा सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आता म्हणजे आंघोळ वगैरे आवरलेली आहे. तर आज काय बनवणार आहे बघा. तर पुन्हा अळूची पाने पासा लागलेली आहेत, ती आता तोडून आणायची. आणि मग आज अळू वड्या आणि मी सोयाबीनची जो सोया चंक्स असते त्याची भाजी बनवणार आहे. ग्रेव्ही टाईप. ती देखील कशी बनवते तुम्ही नक्की पहा. तर ही बघा अळूची पानं किती छान आलेली आहेत. तर 8 ते 10 दिवसापूर्वीच मी वड्या बनवल्या होत्या. ही पानं तोडली होती. तर आता काय झालं, पावसामुळे फास्ट वाढ झालेली आहे पानांची आणि परत 8 दिवसामध्ये इतकी पानं आलेली आहेत. आणि हे फूल बघा पारिजातीचं, अशी फुलं छान आहेत. ती पडत असतात असं पानावर वगैरे आणि दिसायला खूप छान दिसतात. पण ती देवाला वगैरे घातलं ना तर लगेच कोमसतात, म्हणून आम्ही काही ती देवाला घालत नाही. पण त्याचा सडा अंगणात पडावं असं म्हणतात, म्हणून हे झाड लावलेलं आहे. आणि भरपूर फुलं अशी पडतात. कधी कधी तर असं एकदम सगळं पांढरा आणि केशरी होऊन जातं. तर हे पान बघा थोडंसं एक साईडला खराब आहे, एक साईडला चांगलं आहे. बघू, चांगलं असेल तर घेऊ. खराब म्हणजे काही नाही, फक्त जरासं किडल्यासारखं झालेलं आहे. तर इतकी पानं आपल्याला मिळालेली आहेत. तर आता बनवायची आहेत अळूवडी. तर इथे बघा मी घेतलेला आहे धने, तीळ, जिरं, लवंग, दालचीन आणि एक वेलदोडा घेतलेला आहे. तर हे कशासाठी, तर आज मी बनवणार आहे सोया चंक्सची भाजी, रस्सा भाजी. तर खूप छान लागते. तर माझ्या पद्धतीने तुम्ही देखील एकदा बनवून बघा. तर इथे कांदा, टोमॅटो भाजून घेतलेला आहे तेलामध्ये. आणि हे सोयाबीनच्या वड्या आहेत त्या बघा गरम पाण्यामध्ये टाकून पिळून काढून घेतलेले आहेत. आणि इथं गॅसवरती पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे. आता जिरे फुलल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि त्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. आणि आपण जे कांदा टोमॅटो भाजून घेतलं होतं त्याची पेस्ट बनवलेली आहे, ती पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि थोडं परतून घ्यायचं आहे. तर आता ही ग्रेव्ही चांगली परतून झालेली आहे. आता यामध्ये जे सोया चंक्स आपण घेतले होते ते टाकायचे आहेत. आणि अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे जितकं हवं तितकं. तर यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी मी तापायला ठेवलं होतं ते टाकलेलं आहे. कारण गार पाणी टाकल्यानंतर सोया चंक्स एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं ताटामध्ये घेतल्यानंतर, म्हणून थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. तर आता ही भाजी शिजते, यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते. तर ही बघा मस्त अशी अळूवडी, सोया चंक्सची भाजी आणि चपाती इथे जेवायला घेत आहे. तर पोरांना देखील वाढून दिलेलं आहे. तर खूप छान अशी भाजी झालेली होती. तर मी अळूवडीची काही रेसिपी दाखवली नाही, कारण मागच्या वेळी दाखवली होती. तर आता बघा घरातली सगळी कामे पटापटा आवरून आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलला. तर अहोंना काय झालं होतं, ते ॲडमिट का होते आणि पुन्हा का जायचं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा अहोंचा पाय दुखायला लागला होता, 15 दिवस झालं. तर आम्ही असंच पाय लचकला असेल वगैरे म्हणून गावातल्या डॉक्टरकडे दाखवलं होतं, पण काही कमी आलं नाही. त्यानंतर तिने ते जे चोळणारे असतात त्यांच्याकडून पाय चोळून घेतला. त्यानंतर तर आणखीन जास्त दुखायला लागला पाय, त्यांना टिकूसुद्धा देणं झाला. म्हणून आम्ही दुसरीकडे परत दाखवलं. तर तिथे म्हणायला लागले, जर तुम्ही 2 दिवस लेट केला असता तर पाय कापून टाकायला लागला असता. इतकी वाईट परिस्थिती झालेली होती. कारण गुडघ्यापासून खाली सगळ्या शिरा, ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बंद पडल्या होत्या आणि नखं वगैरे त्यांची सगळी काळीमिळी झाली होती. मग त्या डॉक्टरांनी आस्टर आधारचा कोल्हापूरमधला नंबर दिला आणि तिथे दाखवायला सांगितलं लगेच जाऊन. मग आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच तिकडं गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग त्या डॉक्टरांनी परत सोनोग्राफी, रक्तलघवी चेक करायला घेतला आणि हृदयाचं एको करायला सांगितलं. मग त्यांचं असं म्हणणं होतं
की पायाच्या ज्या शिरा आहेत त्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या झालेल्या आहेत आणि कधीकधी हृदयातून डायरेक्ट रक्ताच्या गुठळ्या होऊन त्या पायांच्या किंवा हाताच्या नसामध्ये जातात आणि अडकतात. त्यामुळे हृदयाचं देखील इको करायला सांगितलं. मग आम्ही सगळ्या टेस्ट केल्या. त्याचे रिपोर्ट देखील लगेच 1-2 तासात तिथं मिळाले. ते रिपोर्ट घेतले. मग डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर म्हणाले तुम्ही यायला थोडं लेट केले आणि 14 दिवसाच्या आत जर आला असतात तर त्या गुठळ्या मऊ असते आणि लगेच इंजेक्शन वगैरे दिलं तर ते कवर झालं असतं. पण आता 15 दिवस होऊन गेलेत त्यामुळे त्या गुठळ्या कडक झालेल्या आहेत. तर तुम्हाला 5 दिवस ॲडमिट व्हावं लागेल आणि 5-6 महिने औषध गोळ्या चालू ठेवाव्या लागतील. मग आम्ही म्हटलं कारण दुसरा पर्याय नव्हता. कारण पाय कापून टाकणं ही एवढं डोक्याला टेन्शन आलं होतं ह्या बोलण्याचं फक्त की तो विचार देखील असं सहन होत नव्हता आणि सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं. मग तसं म्हटलं तर 5 दिवस जाऊ देत, म्हटलं ॲडमिट करूया आणि औषधावर कवर होते तर आणखीन काय पाहिजे. तर तेव्हाच मी स्वामी समर्थांना हात जोडले होते की पाय वगैरे काही कापून टाकायला नको आणि औषधावर कवर होऊ दे. तर स्वामींनी माझं ऐकलं. त्यांच्यासाठी मी काहीतरी नवस देखील बोलला होता, ते तुम्हाला पुढे कळेलच. त्यानंतर मग तिथे 5 दिवस ॲडमिट करून घेतलं. पण काही यांना इतकं मेजर नव्हतं त्यामुळे सकाळी 1 इंजेक्शन होतं पोटामध्ये आणि 1च गोळी आणि संध्याकाळी 1च इंजेक्शन आणि 1 गोळी. आधीमध्ये काही सलाईन वगैरे काही नाही. त्यामुळे ह्यांचं असं म्हणणं होतं की गोळी आपण घेऊन जाऊया आणि इंजेक्शन आपण फॅमिली डॉक्टरकडून घेऊया, इथली इंजेक्शन लिहून घेऊन आणि डॉक्टरांच्याकडून डिस्चार्ज घेऊया असं यांचं म्हणणं होतं. पण डॉक्टर शनिवारी येणार असं म्हटल्या, तिथले सिस्टर सांगितल्या पण आलेच नाहीत. तर दुसऱ्या दिवशी मग रविवार लागला. रविवारी काय सगळ्या डॉक्टरांना सुट्टीच असते. त्यानंतर ते डॉक्टर आम्हाला सोमवारी भेटले. मग आम्ही डॉक्टरांना सांगितलं की आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडून जी इंजेक्शन राहिलेली आहेत ती घेतो. कारण येऊन जाऊन घराकडून सुद्धा दवाखान्यात येणं जाणं सुद्धा खूप लांब पडत होतं. त्यामुळे येऊन जाऊन पण शक्य नव्हतं. म्हणून डिस्चार्ज लवकर मागून घ्यायचं होता. मग डॉक्टरांनी पण दिला कारण 1च इंजेक्शन राहिलं होतं. मग डॉक्टर म्हणाले हे 1 तेवढं तुम्ही तुमच्या गावामध्ये घ्या आणि मग आम्ही डिस्चार्ज देऊन घरी आलो. त्यानंतर औषध गोळ्या चालू होत्या व्यवस्थित. पायतीन दुखायचा थोडा कमी आलेला पण मधूनच हात दुखायला लागला. तर हात कशाने दुखायला लागला बघा, तर जी एन्जिओग्राफी करायची होती ती हातातून केली आणि त्यांना ते सहन झालं नाही. त्यामुळे परत हातातून ती काढली आणि परत पायातून केली आणि पाय काय दुखला नाही पण हात दुखायला लागला. इतका दुखायला लागला की ते रात्रीचं झोपतसुद्धा नव्हते. म्हणून मग परत आम्ही हात दाखवायला आता चाललो आहोत. तर पाऊस बघा किती मुसळधार आहे. तर मोठाच्या मोठा अगदी खूपच मोठा पाऊस चालू झाला. तर आता ते आम्हाला बोलवलेत बघू. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 10. तर आम्ही 10:30पर्यंत तिथे पोचू. तर पाऊस खूपच मोठा होता आणि आम्ही दोघेच चाललो होतो. तर बघू आता हाताचं काय सांगते तिथे गेल्यानंतरच कळेल. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी काय नेमकं झालं ते. आणि आता पाय तरी कमी आलेला आहे त्यामुळे इतकं काही टेन्शन नाही. तर स्वामींनीच या संकटातून आम्हाला तारून नेलं. तर स्वामी समर्थांचं तर मी सेवा करणं कधी हे करत नाही, चुकवत नाही. मला जशी जमेल माझ्या कामातून तशी मी काही नाही तर त्यांची सेवा करत असते आणि करत देखील राहील. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.